छान नाम घ्या, हाताने टाळी वाजवा. राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम.
मग एका पैसाठी जो ना 8व्या वर्षी तळमळतो त्याच्या
घरी श्रीखंडाच्या रूपामध्ये प्रत्यक्ष भगवंत राहिले, सेवा केली, भक्ताचं दास्य स्वीकारलं. का बरं स्वीकारलं? कारण अनन्य भक्ती होती म्हणून स्वीकारलं. आणि ह्याच अनन्य भक्तीचं वर्णन करताना नाथमाऊली म्हणतायत, अनन्य शरण रिघा प्रभुला, अनन्य शरण रिघा तारक तो जगदीश्वर जाणुनी, अनन्य शरण रिघा. तोच आपल्याला तारणारा आहे, तो जगाचा ईश्वर आहे हे जाणून भगवंताला अनन्य भावाने शरण जा, असा या ओळीचा अर्थ आहे. या ओळीचा अर्थ आहे थोडक्यातला, बरं का. आणि बरं मग हा अनन्य भाव म्हणजे हे बघायला नको का? ज्याच्या अंतःकरणामध्ये जसा भाव आहे तसा देव त्याला दिसत असतो. कालच आपण बघितलं अष्टमीच्या कीर्तनामध्ये काय बघितलं? त्याचा काळ बनलेला होता. मग जसा भाव कंसाच्या अंतःकरणामध्ये आहे तसा त्याला देव दिसत होता की नाही? मग आपण तर कंस नाही आहेत ना, मग आपल्याला का बरं तसा देव दिसत नाही? अंतःकरणातला भाव अनन्य नाहीये म्हणून भगवंत भेटतो. मग ही अनन्य भक्ती असते की जसा तुमच्या अंतरंगावर सगळं अवलंबून आहे. बघा आपण म्हणतो तुझ्या मनाचं आहे सगळं, किंवा तुझ्या मनाचं आहे का सगळं, म्हणतो की नाही? मनामध्ये जसं असेल तसं दिसतं आपल्याला. मनामध्ये ज्यांनी ठरवलं, एखाद्याची तब्येत बरी नाही, मनामध्ये ठरवलं मला बरं वाटणारच नाही, की कधीच वाटणार नाही. पण जर मनाने ठरवलं तर सगळं होतं. म्हणजेच अंतरंगावर सगळं काही अवलंबून आहे की नाही? मग हे अंतरंग हे कुठे शोधायला जायचंय का? स्वतः जवळ आहे की नाही? तो ते अंतरंग प्रत्येकाला दिलेलं आहे भगवंताने. कबीरदासांचा एक सुंदर दोहा आहे बरं का, बुरा बुचला बुरा न मिलिया कोया. तेव्हा असं लक्षात आलं, जो दिल खोजो अपना मुझसे बुरा न कोया. जगामध्ये सगळ्यात जे काही वाईट आहे ना ते शोधण्यासाठी संत कबीरदास निघाला. तेव्हा लक्षात आलं की अरे वाईटाचा शोध घेणारा मी, पण मी माझ्या मनामध्ये अंतःकरणामध्ये डोकावूनच नाही पाहिलं. माझ्यासारखा तर वाईट मीच आहे. एवढे मोठे संत कबीरदास. पण ते असं म्हणताय म्हणजे आपल्याला काही शोधायचं असेल, आपल्याला जर भगवंताची वेळ घ्यायची असेल तर ते बाहेर शोधायचं नाहीये. ते कुठे शोधायचंय? आपल्या अंतःकरणामध्ये शोधायचंय. राजा भर्तृहरीचा दृष्टांत सांगते. दृष्टांत सांगितला की सिद्धांत पडतो. एकदा असंच शिकारीसाठी निघाला होता. घोर असं जंगल होतं आणि तिथे एक संन्यासी बाबा त्यांनी बघितले राजा भर्तृहरीने. आता या संन्यासी बाबांनी वल्कला धारण केलेली होती, पण एकदम मस्त आनंदात होते. कशाची चिंता नाही, काही नाही. राजा भर्तृहरीला नवल वाटलं. अरे म्हणाले माझ्याकडे अष्टऐश्वर्य आहे, घोडे आहेत, गाडी आहे, काय नाहीये माझ्याकडे. हत्ती आहे, सगळं सैन्य आहे, दासदासी आहेत, सोनं आहे, नाणं आहे, बायको आहे, पत्नी आहे, मुलं आहेत, राजवाडा आहे. काय जे सुख सोयी भौतिक आहेत त्या सगळ्या माझ्या पायाशी लोळून घेत आहेत. आणि असं असताना सुद्धा माझ्यापेक्षा हा संन्यासी का खुश आहे बरं? जाऊन विचारलं. म्हणाले संन्यासी बाबा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. विचारा म्हणाले. अहो म्हणाले माझ्याकडे अष्ट ऐश्वर्य आहे, सगळं हे सगळ्या काही गोष्टी भौतिक सुख सुविधा माझ्याकडे आहेत, सगळ्या गोष्टी माझ्या पायाशी लोळण घेत आहेत ज्या सुखाच्या आहेत त्या. आणि असं असताना तुम्ही एवढे आनंदी कसे आणि मी मात्र तो आतून काही ना काही कारणाने दुःखी आहे, हे असं कसं? संन्यासी बुवांना हसू आलं. ते म्हणाले हे पहा म्हणले राजन, अरे सुख दुःख मान अपमान हे सगळं अंतरंगावर अवलंबून आहे, तुझ्या मान्यावर अवलंबून आहे. आता बघ म्हणाले तू भरजरी वस्त्र घातलेले आहेस आणि मी ही वल्कला धारण केलेली आहे, पण मी ह्या वल्कलांमध्ये खुश आहे, तू त्या भरजरी वस्त्रांमध्ये खुश आहे. आनंद दोघांचाही एकच आहे, पण तो कशावर अवलंबून आहे?
तुमच्या अंतरंगातील मान्य न मान्यावर अवलंबून आहे। मग दुःख हे होतं तरी कशामुळे? तर दुःख हे होतं आपल्या अपेक्षाभंगामुळे। होतं की नाही? छोट्या छोट्या गोष्टी असतात, रोज आपण याला सामोरे जातो। प्रत्येक जण, तुम्ही, मी, इथे बसलेल्या सगळ्यांना कधी ना कधी, केव्हा ना केव्हा, आता येताना सुद्धा काही जणांना अनुभव आला असेल। अपेक्षाभंग हे दुःखाचं कारण आहे। मग निरपेक्ष प्रेम जर त्या भगवंतावरती केलं तर तो अंतरंगातला भगवंत भेटेल आणि मग अनन्य भक्ती साधली जाईल। हेच राजाला उपदेश त्या संन्यासाने केला, भर्तृहरी राजाला उपदेश केला। म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्या अंतरंगावरती अवलंबून आहे श्रोते हो, की आपण आनंदी राहायचं का दुःखी राहायचं, हे सगळं आपल्या अंतरंगावर अवलंबून आहे। जसा भाव तसा देव, इतकी सोपी व्याख्या आहे आणि हे सगळ्यांना माहिती असतं। तुम्ही तर श्रोते खूप श्रोते आहात, दरवर्षी महिनाभर कीर्तन ऐकता म्हणजे खरोखर श्रवण भक्ती तुमची एकदम दांडगी आहे। पण मग आपल्या आचरणात ते एक का नाही याचा प्रत्येकाने विचार करावा। असे या अनन्य भक्तीचे 3 प्रकार सांगितले श्रोते हो। 3 कुठले आहेत? पहिला प्रकार आहे की मी त्याचाच आहे, मी त्या भगवंताचाच आहे। यामध्ये भगवंतावरती सगळी आपली जबाबदारी टाकून द्यायचं, मोकळं व्हायचं। यामध्ये कुठेतरी सुप्त असा अहंकार म्हणूया किंवा निश्चिंत राहणं म्हणूया, भगवंतावर सोपवायचं ना, आपण मात्र निश्चिंत बसायचं। जे काही संकट येईल ते भगवंत बघून घेईल। थोडा स्वार्थ आहे की नाही यामध्ये? दुसरा प्रकार आहे भगवंत फक्त माझाच आहे। इथे तर खरोखर सुप्त अहंकारच आहे। भगवंत फक्त माझाच आहे असं होईल का? भगवंत सर्वांचा आहे ना। आणि तिसरा प्रकार सांगितलाय तो म्हणजे भगवंतांनी एक रूप आहोत, अहम ब्रह्मास्मी। हा अनुभव जेव्हा येतो तेव्हा समजावं की आपल्या हृदयामध्ये अनन्य भाव प्रकट झालेला आहे, निर्माण झालेला आहे। कधी कधी होतं की नाही असं, खूप मनापासून आपण नाम घेतलं, टाळी वाजवली तर अंगावरती रोमांच उभे राहतात, शरीराला घाम येतो। कधी कधी एखाद्या महान अशा व्यक्तीची भेट झाली तर अंगाचा थरकाप होतो, आपोआप घाम यायला लागतात, ओठ थरथरू लागतात। म्हणजेच तुमचे अष्टसात्विक भाव त्यावेळी निर्माण होत असतात। त्यामधले काही भाव निर्माण झाल्यावर ही अवस्था असते। अष्टसात्विक भाव तर पूर्ण निर्माण झाले, तिथं अवस्था पूर्ण अनन्यतेची आहे। तुम्ही अनन्यतेकडे जायला लागलाय हे त्याचं लक्षण असतं। शुद्ध अंतःकरण ज्याचं आहे त्याला जसा भाव तसा देव, अंतःकरणाच्या अवस्थेवरती देव भेटत असतो। समर्थ रामदास स्वामींचा खूप सुंदर श्लोक आहे, हो जया अंतरी भाव जैसा, वसे होतया अंतरी देव तैसा, अनन्यासी रक्षित से चापपानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात की ज्याच्या अंतरंगामध्ये जसा भाव आहे ना तसा देव त्याला भेटेल। अनन्यासी रक्षित से चापपानी, जो अनन्य आहे त्याचं रक्षण कोण करतो? चाप। चाप म्हणजे काय सांगा ना श्रोत्यांनी? कधी कधी मला ना, आता मी दरवर्षी येते इथे, उत्तर देत जा बरं का। चाप म्हणजे काय? बाण, आणि पाणी म्हणजे हात। ज्याच्या हातात बाण आहे तो जो अनन्यतेने शरण येतो त्याचं रक्षण स्वतः तो राम करत असतो। नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, त्याचा योगक्षेम स्वतः प्रभू श्रीराम चालवतात, भगवंत चालवतात। आणि आपल्या अशा भक्ताची भगवंत कधीही उपेक्षा होऊ देत नाही। ते तिथं लिहिलेलं आहे ना, तेच मी सांगते। लक्षात आलं? तेच घेणार आहोत, वाचत चला चांगल्या गोष्टी, आणि त्या निमित्ताने माझंही स्मरण होत जाईल तुम्हाला। अनन्यास चिंतयन्तो मां ये जनाः परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। भगवंत अर्जुनाला उपदेश करताना हेच सांगतायत
की जो मला अनन्यतेने शरण येतो त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवतो, त्याचा सगळा भार मी घेतो, त्याची सगळी मी जबाबदारी मी घेतो. पण केव्हा घेतो? जर तो मला अनन्य भावाने शरण आला तरच. अशा योग्याचा, योगी हा शब्द वापरलेला आहे, अशा योग्याचा पूर्ण योगक्षेम मी स्वतः चालवतो आणि अशा व्यक्तीला मी योगी राज या पदावर बसवतो. इथपर्यंत भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. पण केव्हा सगळं? जेव्हा तुमच्या हृदयामध्ये अनन्य भाव असेल तेव्हाच. नारद महर्षींनी सुद्धा हेच सांगितलंय. अन्याश्रयानां त्यागः. एक भगवंतच आहे, त्याला शरण जावं, बाकी कुणावरही अवलंबून राहू नये. कोण कोणाचा असतो? खरं सांगा बरं, असतो का? आपण म्हणतो हा मुलगा माझा आहे, मुलगी माझी आहे, हा माझा आहे, तो माझा आहे. अरे कोणी कोणाचं नाही. एका भगवंताशिवाय कोणीही तुमचं नाहीये. तुमचे त्याचे ऋणानुबंध संपले की आपण म्हणतो माझा मुलगा मला विचारत नाही, माझी मुलगी मला बोलत नाही, किंवा सून असू द्या, कोणीही असू द्या, फक्त ऋणानुबंध आहेत तोपर्यंत ते तुमचे आहेत, त्यानंतर ते तुमचे नाहीत. मग कोण तुमचं आहे? अन्याश्रयानां त्यागः. एका भगवंताशिवाय तुमचं दुसरं कोणीच नाही. आपला फक्त कोण आहे? तर तो ईश्वर आहे. आणि म्हणून त्याला अनन्यतेने शरण केलं पाहिजे. अनन्य भाव हा खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात अनन्य शरण रिघा प्रभुला, अनन्य शरण रिघा तारक तो जगदीश्वर जाणवी, अनन्य शरण रिघा. अनन्य उदाहरण आपण घेऊया आणि तोपर्यंत बरोबर पूर्वरत होईल. नारद भक्ती सूत्रामध्ये अनन्यतेचं उदाहरण देताना या गादीचे मालक नारद महर्षी म्हणतात यथा व्रज गोपिकानाम, यथा व्रज गोपिकानाम. नारद भक्ती सूत्रातलं एक सूत्र आहे. या व्रजवासियांचं रक्षण मी स्वतः करतो, यांचा योगक्षेम मी स्वतः चालवतो. भगवंत म्हणतात का बरं या गोपींचं रक्षण भगवंत स्वतः करतात? का बरं करतात? ते तर इकडे राहतात. मग गोकुळवासियांची एवढी काळजी का बरं त्यांना? या गोपींविषयी एवढं विशेष प्रेम का बरं त्यांना? अहो काय अवस्था या गोपींची. मथुरेच्या बाजारामध्ये दही दूध लोणी गोकुळामध्ये घेऊन जायच्या, मथुरेच्या बाजाराला जायच्या गोकुळातल्या. ते दही दूध लोण्याचे भांडे डोक्यावरती आहेत. कोणी विचारावं काय गा तुझ्या अंड्यामध्ये काय? गोपीला विचारावं, ती म्हणायची कुणी गोविंद घ्या तुम्ही गोपाळ जवळ हासती मथुरेच्या गे. तुम्ही गोविंद घ्या, तुम्ही गोपाळ घ्या. ज्ञानेश्वर माऊलींची गवळ असं म्हणायच्या. अहो मला सांगा, त्या घटामध्ये त्या म्हणायच्या की गोविंद आहे, गोपाळ आहे. हा देहरूपी घट आहे, त्याच्यामध्ये कोण भरून राहिलंय? मग तो भगवंतच भरून राहिलाय. तो निघून गेला की आपणही निघून जातो, सगळ्यांना माहिती. ते चैतन्य निघून गेलं की मग आपणही राहत नाही. ते चैतन्य आपल्यामध्ये वास करते, म्हणून तुम्ही आम्ही आहोत. म्हणून अनन्यतेने त्याची भक्ती केली पाहिजे. अशा या गोपींची भक्ती अनन्य भक्ती होती. कशी होती? दृष्टांत. एकदा आता जेव्हापासून कारागृहात गोपालकृष्णाने अवतार घेतला, अगदी तेव्हापासून यांचे नाटक सुरू झालेली आहे. कसं गोपनीय असं चरित्र आहे की नाही त्यांचं, ऐकावं वाटतं पुन्हा पुन्हा. तर असे जेव्हा द्वारकेमध्ये आहेत भगवान गोपालकृष्ण, रुक्मिणी सोबत आहेत. रुक्मिणी सोबत असताना एक दिवस म्हणाले, रुक्मिणी अगं देवी मला ना कसं तरीच होतंय म्हणाले. देवाला पण कसं तरी होतं, आपल्याला होतं ना, विशेषतः बायकांना खूप कसं तरी होत असतं. कसं तरीच उत्तर अजून नाही कळालेलं काय असतंय कसं तरी. काय होतंय? कसं तरी होतंय. तसंच
आमच्या भगवंताला सुद्धा कसं तरी होतं. आता जर कुणी म्हणलं ना कसं तरी म्हणजे काय, तर म्हणायचं देवासारखं. देवापासून चालत आलंय ना हे, त्यांच्यापासून चालत आलंय. तर भगवान गोपाल कृष्ण म्हणाले मला कसं तरीच होतंय म्हणाले. बरं म्हणाले, आराम करा, बरं वाटेल. असेच काही दिवस गेले. पुन्हा म्हणले मला कसं तरीच होतंय, ते थांबतच नाही. बरं जेवण जाईना, खात नाहीये, पीत नाहीये. मग एक दिवस तर अगदी घोंगडी पांघरूनच झोपले. म्हणाले थंडी तापच भरून आलाय मला. बरं ताप पाहिलं तर अंग गरम नाहीये. लहानपणापासून नाटक करायची सवय ना, अंग तर बिलकुल गरम नाहीये. थंडी वाजून आली आहे म्हणून घोंगडं ते पांघरून घेतलंय आणि असं घोंगतो ना अगदी गच्च. घोंगडीतच उत्तर द्यायला लागले. रुक्मिणी माता विचारतायत अहो काय झालं तुम्हाला, अहो काय झालं तुम्हाला. छे कसलं काय, मला काही समजत नाही म्हणाले. हकीम बोलवले, वैद्य बोलवले, सगळ्या प्रकारचे उपचार करून झाले, पण भगवंताला काही बरं वाटेना. मनावर अवलंबून आहे. आता यांच्या मनात काय होतं बघा पुढे. आता या भगवंताला काही बरं वाटेना, पार अंथरूण धरून बसले. रुक्मिणी मातेला काळजी वाटायला लागली हो. एक दिवस आणि फिरता फिरता या गादीचे मालक नारायण 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 असं करत द्वारकेमध्ये प्रविष्ट झालेले आहेत. भगवंताच्या तिथे भगवंताच्या राजवाड्यामध्ये गेलेले आहेत द्वारकेला. आणि रुक्मिणी माता म्हणते बरं झालं नारदा तुम्ही आलात. अहो म्हणाले किती दिवस झाले अंथरूण धरून बसले तुमच्या देवाने. तुम्ही त्यांचे लाडके भक्त आहात. बघा काही सांगितलं तुम्हाला तर मला तर काही सांगे ना. बरं म्हणाले. नारद महर्षी त्यांच्या कक्षामध्ये गेले भगवंताच्या. भगवंतानी काही घोंगडी वगैरे काढली नाही. देवा देवा आवाज देत आहे. भगवंत म्हणाले बोल नारदा काय काम आहे तुझं. ते म्हणाले अहो देवा तुम्हाला झालंय तरी काय, काय दुखतंय तुमचं सांगा की. म्हणाले माझं तिन्ही लोकांमध्ये भ्रमण असतं, मी काही ना काही उपाय निश्चित शोधून आणेन म्हणाले. तुम्ही सांगा फक्त. ते म्हणाले अरे एवढे वैद्य केले, हकीम केले, उपचार केले, काही झालं नाही. आता काय होणार आहे म्हणाले. काही नाही झालं, मी नाही सांगू शकत म्हणले तुला. नाही म्हणाले असं कसं देवा, तुम्ही सांगितल्याशिवाय मी काही इथून जाणार नाही. तेव्हा तुम्ही सांगा भाऊ काय झालंय, काय उपाय आहे तो सांगा. मी जाऊन कुठली जडी बुटी काय जे असेल ते आणतो असं म्हणतोस. बरं म्हणाले एक काम कर, माझ्या भक्ताच्या पायाची धूळ आणून माझ्या कपाळी लाव. माझ्या परमभक्ताच्या पायाची धूळ आणून तू कपाळी लावलीस की माझा हातात माझं हे कसं तरी सगळं ओसरेल बघ. त्याला काय त्यांना काही चौकळ वाटलं नाही. नारद महर्षी म्हणाले ते काय तेव्हा मी आत्ता आणतो म्हणाले. पक्षाच्या बाहेर असे गेले आणि रुक्मिणी मातेला म्हणले देवाने उपाय सांगितला. ती म्हणाली काय. म्हणाले माते त्यांनी सांगितले की माझ्या परमभक्ताच्या पायाचे धुलीकण किंवा रजकण माझ्या कपाळी लावलं की मला बरं वाटेल. तेव्हा तुमच्या पायाची धूळ द्या ना म्हणाले. कशाला लांब जायचं, तुम्ही त्यांच्या परमभक्त आहात, अर्धांगिनी आहात नाही का बाई म्हणाले. माझ्या नवऱ्याला मी असं काही दिलं, असं केलं तर पाप होईल, नरकात जाईल म्हणाली मी. नको 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 मी नाही देणार म्हणाली. हे पाप माझ्याच्याने होणार नाही. असं ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवांना विचारलं. ते म्हणाले नाही नाही मला नाही जमणार म्हणाले. भगवंत प्रत्यक्ष महाविष्णू आहे आणि जे महाविष्णू सगळ्यांचं रक्षण करतात, भरणपोषण करतात, त्यांना मी कसं माझ्या पायाची धूळ देऊ. नाही ते माझ्याच्याने होणार नाही म्हणाले. बरं कैलास पर्वतावर निघाले. तिथे शंकरांच्या समोर गेले. शंकरांना विनंती केली की असं द्वारकेमध्ये झालंय आणि भगवंताला बरं नाहीये, तेव्हा तुम्ही तरी पायाची तुमच्या धूळ द्या, म्हणजे मग ती लावली की भगवंताला बरं वाटेल. अहो म्हणाले ज्याचं नामस्मरण मी करतो, ज्याचं नाम मी स्वतः घेतो, त्याला माझ्या पायाची धूळ देणं म्हणजे हे बरे का. नाही म्हणाले माझ्याच्याने हे होणार नाही. तिथूनही निघाले. फिरतायत, शोध घेतायत, कोण असा भक्त शोधू की जो स्वतःच्या पायाची धूळ लावायला भगवंताच्या कपाळी लावायला देईन. कुठे शोधू मी असा भक्त. त्या विचारात भ्रमण करतायत. तितक्यात हे कुठे आले, कुठे आले माहिती तुम्हाला इकडे. कुठे आले, गोकुळामध्ये आले. त्या गोपी
गोपी बोलतायत सगळीकडे कृष्ण दिसतोय त्यांना. कृष्णमय होऊन गेलेल्या ह्या गोपी होत्या. त्या गोपी म्हणजे कोण होतं माहिती का तुम्हाला? हे ऋषी मुनी तपस्वी जे जे सगळे आहेत ना मोठे मोठे, ते सगळे गोपी म्हणून जन्माला आलेले होते. त्यामुळे त्यांचा तेवढा अधिकार होता. आणि ही सगळी फौज घेऊन भगवंत आलेले होते. गोपी म्हणजे काही साध्या सुद्धा नव्हत्या. त्या गोपी भगवंताच्या विरहामध्ये व्याकुळ झालेल्या आहेत. झाडांशी पानांशी फुलांशी बोलतायत. तितक्यात तिथे नारायण 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 असं म्हणत नारद महर्षी प्रकट झाले. नारद महर्षी दिसले. त्या क्षणी या गोपींनी त्यांचे चरण धरले. गोपी म्हणाले सांगा बरं नारदा, तुमचं तिन्ही लोकात भ्रमण असताना आमचा कृष्ण कसा? काय कनेक्शन असेल? इंग्लिश मध्ये टेलिपॅथी म्हणतात त्याला. ये हृदयचे ते हृदय म्हणतात. काय कनेक्शन असेल भगवंताचं आणि भक्ताचं? बघा तुम्ही, सांगा म्हणाले आमचा कृष्ण कसा आहे, कुठे आहे, काय करतोय, त्याला आमची आठवण येते का? आपल्याला किती छान वाटतं आपली कोणी आठवण काढताय म्हटलं की. त्यातले त्यात विशेष कसं असतं माहिती का? अशा मोठ्या व्यक्तींनी, अधिकारी पुरुषांनी किंवा आपल्या गुरूंनी किंवा ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे त्यांनी, मग ते कुणीही असू द्या, त्यांनी आपली आठवण काढली, चौकशी केली की आपल्याला छान वाटतं की नाही. तसं या गोपींनी विचारलं आमची आठवण येते का त्याला? हे ऐकलं आणि नारद महर्षी म्हणाले आता आता मला श्वास तर घेऊ द्या, सांगतो म्हणाले. द्वारकेतनं चालोय मी आणि तुमचा कृष्ण काही फार बरा नाहीये म्हणाले. का? काय झालं? हकीम वैद्य केले नाही का त्याला? हो हो म्हणाले, सगळं केलंय म्हणाले, पण तुमचा कृष्णाला काही फरकच पडत नाहीये. काहीतरी तर उपाय असेल. आणि नारद महर्षी तुम्हाला तर माहितीच असणार, सांगा बरं काय उपाय आहे? तत्क्षणी त्या गोपी म्हणाल्या, तत्क्षणी नारद महर्षी म्हणाले की अगं गोपींनो, देव म्हणतोय की हा उपाय आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणताय की जो माझा परमभक्त आहे त्या परमभक्ताच्या पायाचे धुलीकण किंवा रजकण माझ्या कपाळी लावल्यानंतरच मला बरं वाटेल. आणि असे धुलीकण किंवा रजकण द्यायला कोणीही तयार नाहीये ग. मी काय करू? कैलासात जाऊन आलो, ब्रह्मलोकात जाऊन आलो, रुक्मिणी मातेला म्हटलं, तिन्ही लोकात शोध घेतला, कोणी देत नाहीये, मी करू तरी काय म्हणाले. मगच भगवंताला बरं वाटेल असं स्वतः भगवंताने सांगितलं. एवढंच ना असं म्हणून त्या गोपींनी कृष्ण 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 असं म्हणत थैते तिथल्या गोकुळातल्या त्या मातीमध्ये नृत्य केलं. भगवंताचं नाम घेत नृत्य केलं आणि ते जे धुलीकण होते ते पाट्याच्या पाट्यावरून दिले आणि म्हणाले हे भगवंताच्या कपाळी लावा. गोपी म्हणाल्या म्हणजे आमच्या भगवंताला लवकर बरं वाटेल. हे ऐकलं मात्र आणि नारद महर्षी म्हणाले अगं गोपींनो, हे तुम्ही काय करताय? नरकात जाण्याच्या भीतीने कुणीही धुलीकण दिलेले नाहीये, कुणीही माती दिलेली नाहीये स्वतःच्या पायाची, पण तुम्ही मात्र हे अगदी निश्चिंतपणे देताय. तुम्ही काय करताय? गोपी म्हणाल्या नारद महर्षी, आमचा कृष्ण बरा होणं महत्वाचं आहे. आमच्या कृष्णासाठी आम्ही एक जन्म काय असे कैक जन्म नरकात जायला तयार. ही असते अनन्य भक्ती, ही असते श्रोते यथा व्रज गोपिका नाम. का बरं योगक्षेम चालवत होता भगवंत? या कारणासाठी चालवत होता. यथा व्रज गोपिका नाम हे नारद भक्ती सूत्र, त्याच्यावर 2 तास असं हे गोपींचं भगवंतावरचं प्रेम हे अनन्य भक्तीचं अगदी उत्तम उदाहरण आहे. मीराबाईंचंही तसंच आहे. मीराबाईंनी एकदा देव पाहण्याची इच्छा केली आणि स्वतःच भगवंत झाल्या, स्वतःच कृष्ण कधी झाल्या त्यांना कळलं नाही. जनाबाईंचंही तसंच आहे. बरं, हा भगवंत बंदीखान्यामध्ये जन्माला आला, बरोबर? भगवंत बंदीखान्यात जन्माला आला, पण नंतरही तो बंदिस्तच राहिला. कुठे? तर जे परमभक्त आहेत त्यांच्या हृदयामध्ये हा बंदिस्त राहिला.
हृदयाचा बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला. जनाबाईंची ओवी आहे, जनाबाईंचा अभंग आहे. अशा परमभक्ताच्या हृदयामध्ये भगवंत तेव्हाच राहतो जेव्हा त्याची अनन्य भक्ती असते. शिवो भूत्वा शिवम यजे ही अवस्था जर प्राप्त व्हावयाची असेल, त्र्यंबक होऊन साधन करीतो एका जनार्दनी का प्रभूला अनन्य शरण रिका. शेवटच्या कडव्यात सांगितलेलं आहे शिवो भूत्वा शिवम यजे, म्हणजेच भगवंत माझ्या अंतःकरणात आहे आणि तो भगवंत माझ्या अंतःकरणात असला तरी ही जाण ठेवून त्याला त्याचीच पूजा पुन्हा करणं, तो आणि मी एकच आहे हे भान ठेवून पूजा करणं, यालाच अनन्य भक्ती असं म्हटलेलं आहे. आता सोन्याचा एखादा मणी असेल, तो जर वितळवला तर काय होतं, तो वितळतो पण त्याचं सोनच राहतं, मूळ स्वरूप सोडतो का? असं आपलं मूळ स्वरूप हा भगवंत आहे, तो आपल्या अंतःकरणात आहे, तो ओळखला पाहिजे. तरच ते कधी होईल, जर अनन्य भक्ती केली, भगवंताला अनन्यतेने शरण गेलं तर मूळ स्वरूप ओळखण्यासाठी मदत होईल. हाच आशय मूळ अभंगात संत एकनाथ महाराज सांगतात. अनन्य शरण रिघा प्रभुला, अनन्य शरण रिघा प्रभुला, कारक जो जगदीश्वर जानुनी, कारक जो जगदीश्वर जानुनी. अनन्य शरण रिघा प्रभुला, अनन्य शरण रिघा प्रभुला, त्र्यंबक होऊनी साधन करीतो, त्र्यंबक होऊनी केवटाने केली. आपण आज केवटाचा आख्यान बघूया बरं का. केवटाने अशी अनन्य भक्ती केली
केली आहे या केवटाचं आख्यान आपण आज बघणार आहोत. बघा, हा राम कुणाला मातृभक्त वाटतो, कुणाला पितृभक्त वाटतो, हेच आहे तो. उत्तम असा राजा आहे, आदर्श राजा आहे, आदर्श पती आहे, आदर्श मुलगा आहे, काही प्रश्नच नाही. भगवंत स्वतः प्रत्यक्ष परब्रह्म असणारा तो राम हा आदर्श असा आहेच आहे. पण तो वाल्मिकींना कसा वाटला, त्याचप्रमाणे तुलसीदासजींना कसा वाटला, ते ऋषीमुनींच्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा परब्रह्म असणारा राम कसा आहे हे आज आपल्याला बघायचं आहे. ऋषीमुनींचं ह्या थोर मोठ्या देवादिकांचं चरित्र कसं आहे, कृष्णाचे चरित्र हे श्रवणीय आहे आणि भगवंताचं प्रभू रामरायांचं चरित्र हे आचरणीय आहे. याचं आचरण करता येईल. आदर्श जीवन पद्धती जर जगायची असेल तर रामायणाचं आचरण केलं जातं, ठीक आहे. पण कृष्ण चरित्र आपण आचरणात नाही आणू शकत, ती श्रवण भक्ती होऊ शकते. आचरणात आपण आणायला गेलं तर शक्य आहे का? तुम्ही तुमचा विचार करा. कृष्णाच्या एक एक तर अशा या थोर जे भगवंताचे अवतार आहेत त्यांच्या लीला कथा या श्रवणीय असतात, वंदनीय असतात. पण त्या वाल्मिकीजींना कशा वाटल्या, तुलसीदासजींना कशा वाटल्या, त्यांच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं ना तर मग खऱ्या अर्थाने आपल्याला ते आचरणात आणण्यासाठी सुलभ होत असतं. कारण संत महात्मे यासाठीच असतात, सुलभ करून देतात प्रत्येक मार्ग आपल्याला. वेदांत अत्यंत कठीण आहे, पण अभंगांमुळे सोपा लढाई नाही. प्रत्यक्ष वेदांतवाणी आहे तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये. त्याचप्रमाणे आज आपल्याला ही कथा बघताना तुलसीदासजींना, वाल्मिकीजींना हा राम कसा वाटला त्याची एक कथा त्यांच्या दृष्टिकोनातून. राम वनवासाला निघालेले आहे. अयोध्या नगरी त्यांनी सोडलेली आहे. अयोध्या नगरी सोडून ते वनवासाला निघाले आहे. गोमती नदीचं खोरं त्यांनी पार केलंय. गोमती नदी ओलांडली आहे. गंगेच्या खोऱ्यामध्ये प्रवेश केलेला आहे. गोमती नदी ओलांडून गंगेच्या खोऱ्यामध्ये आल्यानंतर रामाच्या मनामध्ये धीर गंभीर असणारे आमचे राम मनामध्ये विचार करताय की मी इकडं आलोय, माझ्या प्रजेचं कसं होणार, माझ्या वडिलांचं कसं होणार, आणि जो भाऊ माझ्यावर अत्यंतिक प्रेम करतो तो भरत तिथं नाहीये, तो परत आल्यावर त्याची काय अवस्था होते. या विचारामध्ये राम असतानाच, प्रभू श्रीराम असतानाच त्यांनी गुह जो राजा होता, निषाद राज ज्याला म्हणतात, त्या गुह राजाच्या नगरीमध्ये प्रवेश केला. तिथे प्रवेश केल्यानंतर गुहाला अतिशय आनंद झाला की प्रत्यक्ष प्रभू रामराय आलेले आहेत. आनंदाने स्वागत केलंय त्यांचं आणि प्रभू रामरायांना वंदन करून म्हणाला की देवा, तुम्हाला तुमच्या आईनं सिंहासनावरती बसू दिलं नाही, तेव्हा माझं सिंहासन हे तुमचंच आहे. हे निषाद राज माझं आहे, मी इथला निषाद राज आहे. तेव्हा हे सगळं राज्य मी तुम्हाला देऊ इच्छितो आणि इथल्या सिंहासनावरती तुम्हाला बसवू इच्छितो. तेव्हा प्रभू रामराय अत्यंत विरक्त असणारे असे प्रभू रामराय म्हणाले, अरे गुहा, तू निषाद राज आहेस, तुझं मनही मोठं आहे, पण तिथली गादी सोडून, तिथलं सिंहासन सोडून, तिथलं राज्य सोडून इथलं राजसिंहासन स्वीकारण्यासाठी काही मी इथं आलेलो नाहीये म्हणाले. एक गादी सोडायची, एक सिंहासन सोडायचं, एक खुर्ची सोडायची, दुसऱ्या राज्यात उडी मारायची. हे त्यावेळी नव्हतं, आता आहे असणार. त्यावेळी असं राजकारण नव्हतं, कळालं. त्यामुळे भगवंत म्हणाले की मी असं करू शकत नाही, मी सगळ्या राजोपभोगांचा त्याग केलेला आहे. तुझं मन मोठं आहे निषाद राजा, पण मी असं करू शकत नाही. तो म्हणाला, मग काही दिवस माझा आदरातिथ्य तरी स्वीकारा. बरं, आदरातिथ्य किती प्रिय असतं बरं आपल्याला. असं आल्या कीर्तनकाराला खुर्ची देतात बसायला आणि एका विचारतात, छान वाटतं असं. आदरातिथ्य कोणाला नको आहे सांगा. पण भगवंत इतके विरक्त होते की प्रभू श्रीराम म्हणाले की मी हे पण करू शकत नाही, तुझं आदरातिथ्य स्वीकारू शकत नाही, कारण
सगळ्या राजोपभोगांचा मी त्याग केलेला आहे. किती नाही हो, किती नाही. बुद्धिकौशिक ऋषींनी त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे बुद्धकौशिक ऋषींनी. फलमूला शिनौदान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्येत्यौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ. किती नाही हो. राम जेव्हा वनवासामध्ये होते, वनवासामध्ये असताना रामांनी, तुम्हाला सांगते, राजवस्त्रांचा तर त्याग केलाच, पण ज्या गावात आहेत त्याची सीमा ओलांडायची नाही. कंदमुळं खाऊन राहायची. फलमूला शिनौदान्तौ. किती विरक्त असं आयुष्य जगले असते. त्याचबरोबर कुठलीही जी राजोपभोगाची गोष्ट आहे ती कुठलीही त्यांनी केलेली नाहीये. पूर्ण विरक्त जीवन त्यांनी त्यांच्या पूर्ण वनवासामध्ये जगलेले आहेत. असे प्रभू श्रीराम म्हणाले, नाही निषादा, मला हे जमणार नाही. ठीक आहे म्हणाले. तिथून निघाले. गंगा नदी ओलांडायची होती यांना. गंगा नदीच्या दिशेने निघाले. गुह राजा आणि त्या सोबत मंडळी आहे. सगळ्यांचे लाडके होते प्रभू श्रीराम. त्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्यासोबत जात आहेत. तेव्हा गुहाला म्हणाले, एक काम करशील माझं, तुला माझं आदरातिथ्य करायचं होतच ना, मग एक काम करशील, मला ना थोडा वडाचा चीक, त्याच्यानंतर काळी माती आणि गाईचं दूध तेवढं आणून दे. कशा करता? आणून देतो म्हणाला. पण कशा करता देवा? तर तो सुंदर माझा केशकलाप, तिथून त्यांनी भगवंताचा जो केशकलाप होता सुंदर, त्या केशकलापाच्या जटा करायच्या होत्या आणि तेवढं मी केसांना लावण्यासाठी मला देशील का? बरं म्हणाला. तेवढं त्याच्याकडनं स्वीकारलं आणि गंगा नदीच्या तीरावरती येऊन पोहोचले. भव्य असं ते गंगा नदीचं तीर बघितलं पात्र, ते भव्य असं गंगा नदीचं पात्र बघितलं. मनामध्ये विचार करताय, आता हे तरुण जाण्यासाठी नौका तर पाहिजे ना, काय करायचं? नौका हवी आहे. तेव्हा सगळीकडे नजर टाकली, बघितलं, तेव्हा एकच नौका पाण्यावरती तरंगत होती. आता त्याच्यासाठी नावाडी नको का नौका चालवण्यासाठी? म्हणून बघितलं, कुठेतरी दूरवर तो नावाडी होता. तेवढ्यात भगवंतानी आवाज दिला, केवटा, अरे ए केवटा, जोरात आवाज दिला. या केवटाने मागं वळून बघितलं. एकच कारण नाव होती. केवटाने मागं वळून बघितलं. घेतल्यानंतर जडमूळ प्राणी या भवसागरातून तरुण जातात. असं असताना सुद्धा तो केवटाला आवाज देतोय की केवटा, अरे मला तुझी मदत हवी आहे, इकडे ये. त्या केवटाने काय केलं माहितीये? थोडंसं जवळ आला, बघितलं कोण आहे ते, आणि तिथूनच म्हणाला, नाही येणार नाही म्हणाला. देव म्हणाले, अरे असं काय करतोस? मला तुझी गरज आहे, इकडे ये. त्यांनी परत मानेनं खुलवलं, नाही मी येणार नाही म्हणून नुसतं खुणावलं. बघितलं होतं कारण कोण आहे ते. तितक्यात भगवंत थोड्या उंच स्वरात, अहो ते भगवंत श्रीराम प्रभू आहेत, कधी कोणाशी उच्च स्वरात बोललेच नसते. थोड्या उच्च स्वरात पण प्रेमाने म्हणाले, अरे पण काय येणार नाहीये ते तरी सांग, मला तुझी गरज येणार आहे, इकडे ये. बरं काय येत नाही तेवढं कारण सांग. तेव्हा हा तिथूनच म्हणतो, काय म्हणतो? कहत शिला भई नारी सुहाई. हे ऐकलं मात्र आणि किती वेळचं
बोलावतोय, प्रभू रामचंद्र बोलावताय हे बघितलं आणि मागे उभे असणारे आमचे लक्ष्मण आणि सीता मैया हे पुढे आले. आपले बोलले बंधू प्रभू श्रीराम किती वेळचं बोलवतायत. लक्ष्मणाला ते पाहिलं आणि लक्ष्मणाला राग आला. शेषाचा अवतार तो, राग येणारच त्याला. ताड 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 कपाळाची शीर उडायला लागली. कधी उडते? संताप आल्यावर. लक्ष्मणाला आला होता संताप आणि त्याला राग आल्यामुळं तो म्हणाला की हा काय येत नाहीये. तेव्हा भगवंत म्हणाले थांब, चिडू नकोस, मी विचारतो. भगवंत परत म्हणाले अरे पण मला तुझी गरज लागणार आहे, इकडे ये. हा म्हणतो मला तुमचं एक गुपित माहिती आहे म्हणाला. आला खरा जवळ. मला एक तुमचं गोपनीय असणार असं तत्व माहितीये, तुमचं गुपित माहितीये म्हणाला. काय माहितीये? कहई तुम्हार मर्ममय जाना. काय मर्म जाणतोस तू? कहत शिलावई नारी सुहाई. तुमचं हे मर्म मला माहितीये की मी ऐकलंय आणि मला माहितीये की तुमच्या पायामध्ये जादू आहे. एका शिळेला तुमचा पाय लागला आणि त्या शिळेची पाय झाली. हे मर्म मला तुमचं माहितीये म्हणाले, त्यामुळे तुमच्या पायात जादू आहे. अरे कोणी सांगितलं म्हणाले? असं काही माझ्या पायात जादू बिदू नाहीये म्हणाले. तू काही असा विचार कर. नाही म्हणाला, माहितीये मला, पण तुला कसलं आलंय त्याचं भय म्हणाले. मला फक्त तू तुझ्या नावेत बसव आणि या तीरावरनं त्या तीरावरती मला, माझ्या पत्नीला आणि माझ्या भावाला पोस्ट कर. तुला भय कसलं आलंय यामध्ये? भय नाही तर कसं आहे म्हणाला. तुम्ही जर तुमच्या पायामध्ये खरी जादू आहे म्हणाले. तुम्ही माझ्या नावेला जर पाय लावला आणि माझ्या नावेची जर बाई झाली तर मी ती दुसरी कशी सांभाळू? बरं, माझं जे पोट भरण्याचं साधन म्हणजे माझी नाव आहे, ते साधनही जाईल आणि एक खाणारं पोट वाढेल. तोंड एक खाणारं वाढेल की नाही? मुलं बाळ, 2 पत्नी, एवढं कसं सांभाळू म्हणलं. नाही तेव्हा ही रिस्क मी घेऊ शकत नाही. तुम्हाला माझ्या नावेत प्रवेशच नाही म्हणाले. देव म्हणाले अरे असं काही नाहीये. नाही म्हणाले. बरं असं नेहमी होत नसतं म्हणाले. असं काही नेहमी थोडीच होतं. नेहमी होत नाही म्हणाला, पण कधीतरी तो होतं ना. मग ते कधीतरी आजच झालं तर काय करायचं म्हणाला. नाही, माझ्या नावेत मी काही तुम्हाला प्रवेश देत नाही. आता लक्ष्मण आणि सीता मैया दोघंही यांच्याकडे प्रभू रामचंद्रांकडे बघायला लागले. कसला हटून बसलाय हा? असा कोणता शिष्य आहे? असा कोणता हा परमभक्त आहे? आणि प्रभू रामचंद्राशी उज्जत घालतोय, नाही म्हणतोय सरळ. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी या दोघांकडे, लक्ष्मणाकडे आणि सीता मैयाकडे पाहिलं आणि म्हणाले आठवा सत्ययुगातलं करता तुम्ही आणि भरावा आम्हाला लागतं. काय झालं होतं त्या युगामध्ये? भगवान क्षीरसागरामध्ये शयन करीत असताना, झोपलेले असताना, निद्राधीन असताना, योग निद्रा असते भगवंताची, आणि असं असताना त्यावेळी एक कासव त्यांच्या भोवती फिरू लागलं. आता हे कासव झालं होतं वृद्ध. आता याचा अंतकाळ जवळ आला होता. मनामध्ये इच्छा होती की एकदा तरी वृद्धापकाळाला कधी मरण येईल सांगता येत नाही, त्याआधी एकदा भगवंताला स्पर्श करावा. एवढा आपण क्षीरसागरात राहतो, एकाच घरात आपण राहणार आहे, कधीतरी तर त्यांना स्पर्श करावा. मग आता अंतकाळ आलाय तर स्पर्श करावा, म्हणजे मग आपला उद्धार होईल असं त्या कासवाला वाटलं. आणि अंतकाळी जो विचार येतो तो तसाच त्याची जबाबदारी भगवंतावर राहत असते. कळेल तुम्हाला पुढे कशी जबाबदारी राहते. आता यांनी तिथं घुटमळू लागला आणि यांनी गेला पायाच्या दिशेने, पायाला तरी स्पर्श करावा म्हणून. आता तिथं लक्ष्मी माता बसलेल्या होत्या चरण कमलाजवळ. त्यांनी हुस केलं की ते निघून गेलं. शेवटी कासव असते म्हणलं आता निदान डोक्याच्या बाजूनी, शिराच्या बाजूनी तरी जावं.
आता इकडं हुस केलं, इकडं तर फुसच होतं, म्हणजे कोणाचीच हिंमत होणार नाही. ते शेषाने फुस केलं की तिकडनं सुद्धा ते कासव घेऊन पळून गेलं. जेव्हा त्याचा काळ आला तेव्हा ते मरण पावलं. पण मनामध्ये विचार आणि इच्छा अशी राहिली, सुप्त इच्छा अशी राहिली की भगवंताचा चरण स्पर्श तो माझा करायचा राहिला. ही इच्छा घेऊन ते कासव मरण पावलं आणि ते कासव पुढं केवट म्हणून जन्माला आलं. मग आता सत्ययुगामध्ये ते कासव, सत्ययुगामध्ये हा केवट कासव होता, भगवंत विष्णू आणि सीतामय्या लक्ष्मी आणि लक्ष्मण म्हणजे शेष, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आता हा केवट कासव तेव्हा होता, आता द्वापार युगात तो केवट म्हणून जन्माला आलेला आहे. आणि तेव्हा तर त्याला फक्त चरण स्पर्श हवा होता, आता तर त्याला सेवा हवी आहे. पादुका देवाच्या पायांचं पूजन त्याला हवंय, कारण व्याज वाढला ना, सत्ययुग ते द्वापार युग व्याज वाढलंय आणि म्हणून हा हटून बसलाय. आणि भगवंतानी त्याच्याकडे बघून स्मित असं हास्य केलं. लक्षात आलं, त्याचा भाव लक्षात आला. आणि आता सीतामय्या आणि लक्ष्मण सुद्धा दोघेही शांत बसलेले आहेत, कारण माहिती झालंय आपणच केलेलं आहे. आता चला, आता चालू द्या जसं चाललंय तसं. आणि त्यात हा केवटाला म्हणतायत भगवंत, अरे असं करू नकोस, तू काय कर म्हणाले, तुला याच्यावरती काही उपाय सुचतो का असं म्हणाले भगवंत. मला बसू दे ही तर त्यांची. परत ते काय म्हणाले, माझ्यासोबत माझी पत्नी आहे, त्याच्यानंतर भाऊ आहे, त्यांचा तरी विचार कर, त्यांना बसू देतो म्हणाले. तुम्हाला चालत चालत मी बरोबर नेतो पैतीरावर. मला माहिती आहे ना, इथं कुठं बोटा इतकं पाणी, कुठं कमरे इतकं आहे, कुठं गळ्यापर्यंत आहे, सगळं माहिती म्हणाले. खास खळगे नेहमीच आहे माझं, त्यामुळे मला सर्व काही माहिती आहे. मी तुम्हाला काही त्या नावेत बसू देणार नाही. तुम्हाला नावेत बसायचं असेल तर माझी एकच अट आहे, तुम्ही मला तुमच्या काय करावं लागेल, भगवंतानी विचारलं काय करायचं, मग याच्यावर तुला काही उपाय सुचतो का. हो म्हणाले, माझ्याकडे उपाय आहे. केवट म्हणाला, प्रभू रामरायांना म्हणाला की माझ्याकडे उपाय. काय उपाय म्हणाले, सांग तुझा उपाय सांग म्हणाले. ते म्हणाले, तो म्हणाला, बघू बरं देवा तुमचे चरण तर छान आहेत म्हणाले, काही त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही, पण तुमच्या चरणांना जी धूळ लागली नाही ना, त्या धुळीमध्येच तर प्रॉब्लेम आहे म्हणाले सगळा. तो धूळ जी तुमच्या चरणांना, तो रज ज्याला आपण शब्द वापरतो रज, त्या रजामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणाला तो. तेव्हा तेवढं मला तुमच्या पाद्यपूजन करू द्या, ती धूळ तुमच्या पायाची सगळी धुऊ द्या, मग मी तुम्हाला नावेत प्रवेश देईन. ते म्हणाले, अरे मी वनवासाला निघालोय, सगळे राज उपभोग मी त्याचा त्याग केलेला आहे, आणि असं असताना पाय धुवून घेणे हे राज उपभोगामध्ये येतं. हा एक राज उपचार आहे, राजोपचार आहे, तेव्हा नाही जमणार म्हणाले पाय धुवून घ्यायला. आणि भगवंत तर प्रभू रामराय तर किती शालीन होते, त्यांना तर कुणाकडनंच पाय धुवून घ्यायला आवडत नव्हते. मग असं असताना ते त्या केवटाकडून कसे पाय धुवून घेतील, आणि परत वनवासाला निघालेले, त्याचे काही नियम आहेत म्हणाले. मला असं करणं जमणार नाही. नाही म्हणाले, नाही तर नाही, मग तुम्ही तुमचं बघून घ्या म्हणाले. तुम्ही पाय धुवू देत असाल तरच मी तुम्हाला नावेत बसू दे. भगवंत म्हणाले, बरं कर बाबा, तुला जसं करायचंय ना तसं कर. हा 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 म्हणाला. असं संदिग्ध नाही बोलायचं, स्पष्ट म्हणायचं, प्रक्षाळी गा चरणा, हे केवटा तू माझे पाय धु, असं म्हणायचं. प्रक्षाळी गा चरणा. केवट काय म्हणाला की तुम्ही म्हणा देवा की केवटा तू माझे पाय धु, काही हरकत नाही, हे तुम्ही तुमचं ठरवा, नाही तर मग तुम्हाला कसं जायचं ते तुम्ही तुमचं बघून घ्या म्हणाला. हे ऐकलं मात्र भगवंताच्या मनामध्ये, भगवंताला अंतर्ज्ञानाने कळला त्याचा भाव, आणि म्हणाले, बरं बाबा धु माझे पाय. काय आनंद झाला हो त्या केवटाला, काय आनंद झाला. अहो किती
किती जन्म घ्यावे लागतात तरी सुद्धा हा योग येत नाही. किती जन्म, आता रामरायांच्या काळात जे जे कोणी जन्म घेतला त्या सगळ्यांना काही त्यांचं वाद्यपूजन करता आलं का? पण हा कोण कुठला केवट साधा राहणारा, अहो किती 18 विश्व दारिद्र्य त्याचं वर्णन असं आहे. काय त्याचं ते दिसणं, काय असणं, काय राहणं, काय ते मळके चळके कपडे, काय त्याची बायका मुलं, अरे 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 अरे. आणि याला पाद्यपूजा करायची होती, काय आनंद झाला हो याला. पाय धु म्हटल्यावर लगबग सुरू झाली पाद्यपूजेची. पटकन घेतली रानफुलं गोळा केली, पटकन रान तुळशी आणल्या, ज्याला आपण आता मॉडर्न भाषेत सब्जा म्हणतो. रान तुळशी आणल्या आणि सगळं हे पूजेचं साहित्य एका मडक्यामध्ये, तिथल्याच मडक्यामध्ये पाणी घेतलं, एक तसराळ घेतलं पाय धुण्यासाठी, एक तिवई घेतली भगवंताला बसण्यासाठी साधी आपली तिथेच पडलेली. आणि लवकर पूजा करायची आहे, गडबड सुरू झालेली आहे. आणि त्यावेळी आपल्या सगळ्या बायका मुलांना आवाज दिला, अरे आओ प्रभू की पूजा करनी आओ, इधर आओ सब जन आओ. पटापटी येऊन भगवंताच्या भोवती जमा झाली, पटकन येऊन बसली. तिथे काय स्टेटस ठेवायचं होता, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं नाही. अनन्य भाव. सगळे ऋषी मुनी देवगण सुरवर सगळ्यांनी अवकाशामध्ये आकाशामध्ये गर्दी केलेली होती हे पाद्यपूजन बघण्यासाठी. मोठे मोठे ऋषी मुनी योगीजन आहेत ना, त्यांना सुद्धा हेवा वाटत होता, त्यांना सुद्धा हेवा वाटत होता की ह्या पाद्यपूजनाचं भाग्य आमच्या नशिबी नाही आहे. पण हेवा वाटण्यासारखंच आहे ना हो. पाद्यपूजेला त्यांनी सुरुवात केली, त्या मडक्यातलं पाणी घालायला सुरुवात केली. पण एकदा गणी त्या चरण कमलांकडे पाहिलं आणि असा काही तो मुग्ध झाला, असा काही परब्रह्माच्या त्या स्वरूपामध्ये त्या चरण कमलामध्ये लीन झाला की त्याला त्या मडक्यातलं पाणी घालायचं लक्षातच नाही. स्वतःच्या नेत्रातून येणाऱ्या आनंदाश्रूंनीच अभिषेक झाला. मडक्यातलं पाणी थोडंसंच वापरायला लागलं. आनंदाश्रूंनी अभिषेक भगवंताच्या पायाला केला. फुलं वाहिली, जे काही साहित्य होतं त्यांनी पाद्यपूजन केलं. आता म्हणाला आता ठीक आहे, आता पायाची धूळ भगवंताच्या धुवायची म्हणजे काय करायचं होतं हे तर पाहिलं आपण कथा म्हणून. पण भगवंताला म्हणाला की अहो देवा, हा रजोगुणी असं आपण म्हणतो, म्हणजे शब्दवाचक सुद्धा आहे. आणि रज म्हणजे धूळ, असे दोन याचे अर्थ आहेत बघा. भगवंताच्या पायाची धूळ तर निघेलच. भगवंताला म्हणाला देवा तुमच्या पायाची धूळ तर निघेलच, पण तुमच्या पायाला मी प्रक्षाळल्यामुळे, तुमच्या पाद्यपूजन केल्यामुळे माझ्या अंतरंगामध्ये जी धूळ साचलेली आहे ना ती पण निघेल, तो रजोगुण निघेल. आणि म्हणून मला तुमचं पाद्यपूजन करायचंय. अशा रीतीने अनन्य भावाने हे पाद्यपूजन झालेलं आहे. आता पुन्हा पायाला धूळ लागेल ना, धूळ तर लागू द्यायची नाहीये ना नावेला. मग आता नावेपर्यंत जाण्यासाठी पटकन डोक्याचं मुंडास काढलं, ते नावेपर्यंत असं चटकन अंथरलं आणि त्याची पायघडी घातली. चला म्हणले देवा, रेड कार्पेट. चला म्हणाला देवा, याच्यावरनं चला. काय भक्ती असेल हो, काय भाव असेल. भगवंताला स्वतः हाताला धरलंय, नावेपर्यंत नेलंय, अग्रभागी भगवंताला बसवलंय. आणि लक्ष्मणाला आणि सीतामैयाला सुद्धा त्या नावेमध्ये घेतलेलं आहे, त्यांना सुद्धा आदराने बसवलेलं आहे. आणि ही नाव निघालेली आहे. कशी निघाली हो ही नाव? नाव जणू राजवधू डुलत चालली, नाव जणू राजवधू डुलत चालली. गंगाजळ पाय घड्या, गंगाजळ पाय घड्या, डुलुल करतळी, डुलुल करतळी. नाव जणू राजवधू डुलत चालली, नाव जणू राजवधू डुलत चालली. अशी एखादी नववधू कशी छान डुलत डुलत चालते, तशा त्या गंगा मातेच्या ज्या लहरी आहेत संथ वाहणाऱ्या, त्यावरनं ती नाव चाललेली आहे.
गंगा मातेने सुद्धा तिच्या लाटांच्या त्या संथ ज्या लाटा आहेत येणाऱ्या मंद मंद त्याच्याजवळून पायघड्या घातलेल्या आहेत. या गंगा मातेला सुद्धा वाटलं हो, ज्याच्या चरणांपासून मी उत्पन्न झाले त्या चरणांचं पाद्यपूजन करायची बुद्धी मला नाही कधी झाली. म्हणून तिने शंकराला साकडं घातलेलं आहे की मला सुद्धा असं पाद्यपूजन करायचंय, मला कधी नाही झाली बुद्धी, पण या केवटाला मात्र सुचलं. असे मनामध्ये अनेक केवटाचा आनंद आहे आणि गंगा मातेची सुद्धा अशी प्रार्थना आहे. असं होत होत ही नाव पहिलं तरी गेलेली आहे. पहिलं तरी गेल्यानंतर नावेतनं बुडून खाली उतरलेले आहे. आणि त्यावेळी भगवंतानी प्रभू श्री रामचंद्रांनी फक्त सीता मैयाकडे पाहिलं. पाहिल्या बरोबर लक्षात आलं. काय लक्षात आलं? मला सवय श्रोत्यांना प्रश्न विचारायचे. काय लक्षवान घ्यावी विना वेतना, अहो आपल्याकडे होळीचा कुळाचार केला तरी लक्षात येत नाही काय म्हणायचं समोरच्या, बरोबर ना? पण आमच्या सीता मैयाला प्रत्यक्ष जगज्जननी सांगितली. तुमच्या लक्षात आलं की प्रभू रामचंद्रांना काय म्हणाली? हो म्हणाले. हो म्हणाली, देवा लक्षात आलं माझ्या. आणि पटकन हातातली मुद्रिका काढतीये सीता मैया. त्याच वेळी प्रभु रामचंद्र, आता सीता मैयाच्या अंगावर काही दागिने होते कारण वसिष्ठ ऋषी मध्ये पडले, नाही तर कैकेयी माता तेही दागिने काढून घेत होती. पण वसिष्ठ ऋषी मध्ये पडले की वनवास हा रामांना आहे, सीता ही स्वइच्छेने पती धर्म निभावण्यासाठी मागे मागे चाललेली आहे, तेव्हा तू तिला हे नियम लावू नकोस. आणि म्हणून तिच्या अंगावर काही दागिने होते, त्यातली ती मुद्रिका. ती मुद्रिका देण्यासाठी तिने ती हातात काढली आणि मी देते म्हणाली. तेवढ्यात केवट म्हणाला, काय चाललंय देवा तुमचं? ते म्हणाले, काही नाही रे, तू मला इथपर्यंत आणलंस तेव्हा तुझे उपकार राहिलेत माझ्यावर. काय काय उपकार वगैरे काही नाही म्हणाले. कसले उपकार आणि कसलं काय? काहीही उपकार वगैरे राहिलेले नाहीयेत म्हणाला. नाही म्हणाले, असं कुणाकडूनही विना मोबदला सेवा घेऊ नये. मी काहीतरी तुला दिलं पाहिजे, मी बांधील आहे तुला देण्यासाठी. नाही म्हणाला, काही बांधील नाहीये देवा तुम्ही, काही मला द्यायचं नाही, तुम्ही द्यायचं नाही, मी घ्यायचं नाही, हाच नियम आहे. काय अधिकार असेल हो देवाला एवढं हक्काने म्हणावं? आता ती प्रत्यक्ष लक्ष्मी देवी सीता मैया म्हणजे तिच्या हातातली मुद्रिका मिळणं म्हणजे किती भाग्य वाटलं असतं आपल्याला. आपण ते एका क्षणात घेतली असते का नसती? पण किती निरपेक्ष सेवा, काय तो अंतःकरणातला अनन्य भाव आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी दिसून येतो. नाही 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 म्हणाला, हे असं काहीही करायचं नाही, तुम्ही द्यायचं नाही, मी देणार नाही. अरे पण का म्हणाले? असं नाही म्हणाला, तुम्ही आणि मी दोघे नावाडीच आहोत म्हणाला. काय देव म्हणाले, असं कसं नावाडी कसे काय? हो म्हणाले, तुमची जात एकच आहे, तुमची माझी जात एकच आहे म्हणाला. असं कसं म्हणाले? देव म्हणाले, काय हुशार होता. म्हणाला, हे पहा म्हणाला, या भवसागरातून जडमूडांना तरुण जाण्यासाठी तुम्ही त्यांचे नावाडी होता की नाही? आणि या भूतलावरती या गंगा मैयाच्या तीरावर कोणी आलं तर त्याला तरुण जाण्यासाठी मी नावाडी होतो की नाही? झाली की नाही कर्मानं आपली जात एक म्हणाला. तसे तुम्ही क्षत्रिय आहात, तसा मी शूद्र आहे, पण कर्माने एक झाली की नाही जात? आणि असं अलाउडच नाही म्हणाला आमच्या जातीमध्ये. कसं आहे, मधून मधून इंग्रजी वापरणं म्हणजे बरं असतं नाही का? केवट म्हणाला, तेव्हा नाव्याकडून नाव्याने घ्यायचं नसतं, डोब्याकडून डोब्याने घ्यायचं नसतं. म्हणजे तेच कार्य जर त्याच्या जातीमध्ये एकाच जातीमध्ये तेच कार्य केलं तर त्याचा मोबदला घ्यायचा नसतो. असं केलं तर ती जात आम्हाला वाईट टाकते. मग मला असं वाईट टाकलेलं तुम्हाला चालेल का? कारण आपण एकाच जातीतले झालो ना त्या कर्माने, त्यामुळे मी तुमच्याकडून घेणार नाही. नाही म्हणाले, तुला घ्यावं तर लागेलच म्हणाले, कारण ते उपकार माझ्यावर राहतील एवढंच तुम्हाला वाटतंय ना म्हणाले देवा, की उपकार राहतील.
द्यायचंच असल तर काय द्या म्हणाला, काय मागितलं हो त्यांनी? आए थे तिहारे घाट, आए थे हमारे घाट, तो ही को उतार दियो. काय म्हणाला? द्यायचंच असेल तर काय मागितलंय? आए थे हमारे घाट, तो ही को उतार दियो. आऊंगो तिहारे घाट, मोही को उतार दियो. तुम्ही माझ्या घाटावरती त्या तीरावरती जाण्यासाठी आला होता देवा, मी तुम्हाला पोहोचवलं. आणि या भवसागराचा घाट पार करण्यासाठी जेव्हा मी तुमच्या घाटावरती येईल ना, तेव्हा मला तेवढं भवसागर पार करून यापुरतं झालं देवा, बाकी काहीही नकोय. काय मागितलं हो? काय अनन्य भक्ती असेल, काय अनन्य भक्ती असेल. केवटाचं आख्यान आहे ना, खूपच सुंदर आहे श्रोते हो. अनन्य भक्तीसाठी अगदी उत्तम असं उदाहरण म्हटलं तर केवटाचं आहे. त्याचं चिंतन जर आयुष्यभर प्रत्येकाने केलं ना, तर आपल्यामध्ये सुद्धा केवटासारखी भक्ती आल्याशिवाय राहणार नाही. बरं, या केवटाचा अधिकार किती मोठा होता. वनवासाहून परत येत असताना भगवंत स्वतः केवटाला घेऊन राज्याभिषेकासाठी अयोध्येमध्ये गेले होते. काय अधिकार असेल या केवटाचा? अशी केवटासारखी अनन्य भक्ती तुम्ही आम्ही केलीच पाहिजे. मग ती केव्हा होईल? जेव्हा आपण असंच कथा कीर्तन श्रवण भक्ती करू, तेव्हा निश्चितपणे एक ना एक दिवस ती अनन्य भक्ती आपल्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. कालच कृष्ण आहे, आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल काल, धर्म म्हणजे काय, धर्म कशासाठी पाळायचा, असा हा हिंदू धर्म जो आपला आहे तो धोक्यात येऊ नये असं जर वाटत असेल तर आपल्या घरी आपल्या मुलांना, त्याचप्रमाणे जे आजी आजोबा असतील त्यांनी नातवांना, नातीला, सगळ्यांना हिंदू धर्मात बेसिक जे नियम असतात ना ते समजावून त्याची सवय लावलीच पाहिजे, लावलीच पाहिजे. त्याच्यात बिलकुल कुठेही तुम्हाला एक्सक्यूज नाहीये. जसं की उदाहरण देते, फक्त हे 5 मिनिटं घेणं माध्यमातून हे सांगणं ही काळाची गरज वाटते मला, म्हणून मी इथे सांगत आहे. जसं की उदाहरण देते, आपल्या मुलीला टिकली लावणं, हातामध्ये बांगड्या घालणं. बघा, धर्म अनेक आहेत, जाती अनेक आहेत, पण सनातन हिंदू धर्म इतका श्रेष्ठ धर्म नाही. आणि त्याचं पालन झालं तरच खऱ्या अर्थानं कीर्तनाचं सार्थक होईल. त्याचं पालन होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्या प्रत्येक घराघरातून होणं महत्वाचं आहे. आपल्या प्रत्येक घरात कसा मावळा तयार होईल, कशी झाशीची राणी तयार होईल, याकडे तुम्ही लक्ष द्या. भयंकर भीषण काळ आलेला आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने आपल्या मुलीला, आपल्या मुलाला सनातन वैदिक हिंदू धर्माविषयी योग्य ती माहिती देणं, त्यांना सांगणं आणि त्यानुसार त्यांच्याकडनं आचरण करून घेणं. मान्य आहे की काळ, त्या सोशल मीडियामुळे काळ असा आहे की हे सगळं करणं खूप कठीण आहे, बरोबर आहे ना. पण तसं असलं तरीही आपण जर सातत्यानं एकच गोष्ट हॅमर करत राहिलो ना तर आपोआप त्याच्यामध्ये फरक पडतो. बिलकुल विसरता कामा नाहीये. सारखं सांगत राहणे हाच त्याच्यावर पर्याय आहे. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये ह्या नियमाचं पालन करायचं आहे. तरच आपण जे कृष्ण जन्म करतो, राम जन्म करतो, हनुमान जन्म करतो, गणपतीचं जयंती करतो, हे सगळं जे काही आहे तरच सार्थकी लागेल. फक्त कीर्तन ऐकायचं इथंच सोडून द्यायचं नाही. तिचा उद्देश हा सनातन वैदिक हिंदू धर्माचं रक्षण हे प्रत्येक हिंदूंनी केलंच पाहिजे. तरच पुढच्या काही काळानंतर मी इथं कीर्तन करेल, तुम्ही सगळ्यांचा हिंदुत्व हे धोक्यात आलेलं आहे. आणि त्यासाठी हे प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. कळकळीचं सांगणं आहे,
कृपया याकडे दुर्लक्ष करू नका, विसरू नका वर्षभरामध्ये ते परत मी हेच सांगेन पुढच्या वर्षी त्याचं प्रत्येकाने काही ना काही, जसं की रामरक्षा संध्याकाळी म्हणायला लावायचीच मुलांना. अहो एक अनुभव मी महाराजांच्या गादीवर अमळनेरचे जे आहेत प्रसाद महाराज ते आहेत, ते सांगत होते की गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यावेळी हा माणूस रामरक्षा म्हणत होता, त्यामुळे त्यातल्या कुणालाही काही झालं नाही आणि गाडी मात्र चूर झालेली होती. मग मला सांगा, इतके आपल्याकडे प्रभावी मार्ग आहेत. एका ठिकाणी अजून वाचलं की एका मुलीच्या मागे काही गुंड लागलेले होते, काही असे असतात ना की मुलीची छेडछाड करणारे, तर ती मुलगी फक्त रामरक्षेचं स्मरण आणि ती रामरक्षा आठवत होती, जसं तोंडाला येईल तसं ती म्हणत होती आणि परिणाम असा झाला की ते गुंड तिला गाठू शकले नाही, तिला काहीही करू शकले नाही. हे तर आपण करू शकतो की नाही? आपण प्रत्येक ठिकाणी आपल्या मुलांसोबत जाणार नाहीये, जाऊ शकत नाही, हे पॉसिबल नाहीये, पण कमीत कमी आपण आपल्या घरातून हनुमान स्तोत्र, हनुमान चालीसा, रामरक्षा याचं नित्य पठण आपल्या नातवांना मुलांना करणं गरजेचं आहे की नाही? जेवायला बसल्यावर एखादा श्लोक वगैरे त्यांना शिकवणं गरजेचं आहे की नाही? बरं घाईत असतील संध्याकाळी शिकवा, तुम्ही म्हणा, त्यांच्या कानावर पडतं. आम्ही तर आमच्या आईकडनं हे असंच शिकलेलो आहोत. करताना करायची, त्यामुळे अर्ध्याच्या वर स्तोत्र, अर्ध्याच्या वर गोष्टी आम्ही अशाच शिकलेलो आहोत. मग हे आपण केलं तर मुलांमध्ये येईल आणि तरच आपला वैदिक हिंदू धर्म, सनातन वैदिक हिंदू धर्म हा टिकून राहील. दुसऱ्या कुठल्याच धर्मात असं लिहिलेलं नाहीये जे सनातन आपल्या वैदिक हिंदू धर्मात माणुसकी लिहिलेली आहे. हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि त्याचं पालन तुम्ही सगळ्यांनी या पद्धतीनं किंवा तुमच्या पद्धतीनं केलंच पाहिजे. अनन्य भक्ती करू शकाल भगवंताची आहे तशी प्रत्येक ठिकाणी आहे. कुटुंबाविषयी आहे, भगवंताविषयी आहे, देशाविषयी आहे, आई वडिलांविषयी आहे, कुठे नाही अनन्य भक्ती सगळीकडे आहे. ते म्हणजेच झाली असं नाही. एवढा संदेश, एवढं कळकळीचं सांगणं लक्षात ठेवा. झाले अनन्य शरण हरी घा प्रभुला, अनन्य शरण हरी घा प्रभुला, कारक तो जगदीश्वर जाणुनी. अनन्य शरण हरी घा प्रभुला, अनन्य शरण हरी घा, अनन्य शरण हरी घा, अनन्य गवर्धार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, अंबा माता की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, गो माता की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, गणपती बाप्पा